गणपती बाप्पा मंगल मूर्ती। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तळबीड या ठिकाणी आलेलो आहे। तळबीड हे ठिकाण म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ही इथं समाधी आहे। त्यांचा जन्म याच गावात झाला 1630ला। 1630ला जन्म झाल्यानंतर काही वर्षांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना झाली त्यावेळेला ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सेनापती म्हणून काही वर्षांनी दाखल झाले। पण शिवाजी महाराजांचा मृत्यू ज्यावेळेला 1680ला झाला त्यावेळेला आपल्या स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या गादीवर कोणी बसायचं हा एक प्रश्न होताच। त्यावेळेला सोयराबाईंनी काय केलं, त्यांचा मुलगा 10 वर्षाचा राजाराम त्याला बसवण्यासाठी प्रयत्न केला होता। पण हंबीरराव मोहितेंच्या मनात वेगळंच होतं, कारण त्यांना वाटत होतं की त्यांचा मोठा मुलगा म्हणजे शिवाजी महाराजांचा मोठा मुलगा जो खरोखर पराक्रमी आहे संभाजी यालाच गादीवर बसवलं पाहिजे। म्हणून त्यांनी काही गोष्टी लपवून ठेवल्या आणि पन्हाळगडाकडे गेले आणि त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना गादीवर बसवलं। त्यांचा मुघलांशी म्हणजे स्वराज्याचा जे संघर्ष होता, महत्त्वाचा संघर्ष तो मुघलांशी होता। आणि ज्यावेळेला त्यांच्या ताब्यात ही सगळी सूत्र गेली त्यावेळेला 1687ला वाई या ठिकाणी सरजा खान हा मुघलांचा सेनापती याच्याबरोबर हंबीरराव मोहितेंचं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये सरजा खानला हरवलं त्यांनी, पण दुर्दैव असं की एक तोफेचा गोळा आला आणि त्यांच्या अंगावरती कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे प्रत्यक्ष शत्रूनं त्यांना मारलं नाही, ते चुकून मेले। तर त्यांचा मृत्यू मात्र कुठे झालेला आहे, वाई या ठिकाणी। आणि त्यांची समाधी मात्र आपण आता जिथं आलेलो आहे बघायला तर तळबीड या ठिकाणी आहे। आता आपण सर्वांनी तिथं जाऊन नतमस्तक होऊया आणि एक स्वराज्याची आठवण म्हणून आपल्या मनामध्ये त्याचं जतन करूया। चला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। हे बघा, ही भाज्या मी 2 आणलेल्या आहेत त्यातल्या। आमच्या शाळेचे नाही येतो तुम्हाला प्लॅन सांगितलाय ना, लागा ना कामाला। किती तर पर आहे जावा।
ते तिकडे मुलं आहेत त्यांच्या बरोबर राहा तुम्ही, मागे पुढे होऊ नका. मजा करताय का? बोललो तसंच आहे का इथं? ठरलं तसंच करताय ना? चालू दे चालू दे.